मेडिटेशन आहे का मी म्हंटल मी म्हंटल की मेडिटेशन असं आहे का? काय तर मेडिटेशन नाहीये. बघ बर काय मुलांना वाचा बरं. मी आज सकाळी स्क्रीनशॉट पाठवला होता की नाही, काय वाचा बरं. कोणा मला वाचून मी टाकला ना आजचा प्रोग्राम, स्क्रीनशॉट टाकला ना का नाही टाकला? टाकलाय ना मॅडम. नाही मुलांना म्हणते का नाही टाकला मुलांना? अद्वैत सांगतो. अथर्व बघ की ग्रुपवर. अच्छा तुम्हाला आता चालू असताना बघता येणार नाही, ठीक आहे. अरे तुम्हाला तर येणार सगळं. मल्टीटास्किंग शिकवलं की मॅडमनी आता. झूम आता मीटिंग अटेंड करताना व्हॉट्सअप बघता येईल का नाही बघता येईल? मॅम ठीक आहे. बघता येतं. काय मॅम तुमची मीटिंग चालू असताना बघता येतं व्हॉट्सअप. येतं ना, मग मी तेच तर म्हणतेय मुलांना ते पहिल्यांदा माहिती पाहिजे. बरं राहू दे चला. आता आपला टॉपिक मेडिटेशन नाहीये. परीक्षेचं आपल्याला हे व्हायचंय का, यशस्वी व्हायचंय का? परीक्षेत मॅम. यशस्वी व्हायचंय का? आपल्या जीवनात यशस्वी व्हायचंय का? आपल्याला सगळं छान छान शाबासकी घ्यायला आवडतंय का तुम्हाला? टीचरची शाबासकी, आईची शाबासकी, वडिलांची शाबासकी आवडते का घ्यायला तुम्हाला? येस मॅम. मग येस मॅम. केव्हा मिळते? शाबासकी केव्हा मिळते? तुटलं फुटलं की शाबासकी मिळते का धपाटा नो मिळतो? मॅम. नो मॅम. धपाटा कोणाला मिळतो सांगा? पाठीत धपाटा कोणाला मिळतो? हात वर करा. रुही मिळतो का नाही? मिळतो की नाही? मग धपाटा आवडतो का शाबासकी आवडते? काय आवडतं? बर. मग शाबासकी. आता आपल्याला सगळीकडे यश पाहिजे, सगळीकडे यश पाहिजे. खेळात नंबर 1, भाषणात नंबर 1, परीक्षेत नंबर 1, वागण्यामध्ये घरामध्ये शहाणं कोण आहे? नंबर 1 असं कोण आहे बरं तुमच्यापैकी? सांगा. मी आता आईला बोलवणार आहे बरं का. असं कोण आहे बरं सगळ्यामध्ये हुशार आहे? मी आता काय काय म्हंटल? हात वर करा. भाषणात हुशार, अभ्यासात हुशार, परीक्षेत हुशार. रोहित तू आहे आणि अथर्व तू आहे? रुही आईला बोलो. अथर्व थांब विचारते तुझ्या मम्मी पप्पांना. मॅम आई नाही. मी नंतर विचारेल की. ठीक आईला आहे. सुद्धा दे की, आईला विचारेल की. रुही आईला बोलो. मॅम बघू आई सगळ्यात नाहीये. तुझा नंबर. आईला विचारणार आहे मी. आई असू देत नसू देत. अद्वैत आईला विचारणार बर का. बर. मग तुम्हाला काही गरजच नाही ना मुलांना, तुम्ही सगळेच ह्याच्यात हुशार आहात. मग काय शिकायचंय तुम्हाला? मॅम हा मला 3रा नंबर आलाय. अरे वा. हा. आणि किती सुंदर तू वागली काल पिरॅमिड मध्ये. अजिबात चलबिचल नाही केली, त्रास नाही दिला. नाही तर तुझ्या वयाची मुलं फार चंचल असतात, काहीच करून देत नाही. तर मुलांनो आपल्याला सगळीकडे यशस्वी व्हायचंय, पण यश नाही मिळालं तर रडायचंय का? कोण कोण रडतं? कृपांशी तू रडली का? 3रा नंबर आला, 2रा का नाही आला, पहिला का नाही आला? तुला मम्मी पप्पा म्हणाले तुझं जरा का नाही अभ्यास केला? अजून अभ्यास केला असता तर पहिला नंबर मिळाला असता, असं म्हटली का ग आई पप्पा कृपांशी? नाही म्हणले. नाही म्हटले? खुश झाले? काय? तुला वाटलं का वाईट पहिला नंबर का नाही आला? खोटं बोलते. नाही वाटलं काय. तुला काहीच नाही वाटलं? आनंद पण नाही झाला?
सगळ्यांनी एक पेपर घ्यायचा आहे, पेन्सिल घ्यायची. चला, पेपर आणि पेन्सिल पेपर आणि म्यूट करा. काय कल्पना मॅडम, आवाज येतोय सगळा, म्यूट करा. पार्थ म्यूट ठेव बरं, अजून आवाज नेटवर्क जाते बरं का मुलांना माझं. मॅडम माझं नेटवर्क काही स्टेबल नाही, काही झालं मग बघा. तर चला मुलांना, एक पेपर आणि पेन्सिल घ्या. 1 मिनिट मी घड्याळाचा लावणार आहे, 1 मिनिट बरं का. आता आपल्याला आपल्या रायटिंग स्पीड कसा वाढवायचा ते तुम्हाला मी शिकवणार आहे, अत्यंत सोप्या पद्धतीने. मला स्पॉटलाइट केलं असेल, माझं नेट केलं ना. तर मुलांनो आपल्याला आता हँड रायटिंगचा स्पीड, परीक्षेत लिहिण्याचा स्पीड कसा वाढवायचा आहे ते टेक्निक तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला भरभर लिहिता आलं पाहिजे. तुम्ही कितीही मोठे व्हा, 10वीत जा, कॉलेजला जा, रायटिंग स्पीड वाढवायचं हे टेक्निक करून बघा. कळलं? खूप सोप्या पद्धतीने स्पीड वाढतो. आता मी तुम्हाला फक्त 1 मिनिट देणार आहे, आपल्याला वेळ कमी आहे ना. आता 1 मिनिटात कोणाच्या किती लाईन्स लिहून होतात बघायचं. सगळ्यांनी एबीसीडीच लिहायचं. सगळ्यांना येतं का एबीसीडी? कोणाला येत नाही मला सांगा. टीचर, हा, मामाच्या गावाला आलोय. काय मामाच्या गावाला आलोय. तुला काय? मला ऐकायला नाही आलं पार्थ, काय म्हटलास? मी टाइम लावणार आहे. शौर्यराजे आधी नाही लिहायचं. दाखवा तुमचं वहीचं पान कोरं आहे का. प्रामाणिकपणे तुम्हाला स्पीड वाढवायचं असेल तर हे तुम्ही मोबाईलवर अलार्म लावायचा. मी सांगेल तसं, आता मी सांगते ते करा, आणि नंतर मी मोबाईलवर लावून स्पीड कसा वाढवायचा तो सांगते तुम्हाला. हा, मोठे झाले तरी हे टेक्निक प्रूव्हन टेक्निक्स आहेत. काय झालं अनिरुद्ध, तू आता आला? ठीक आहे, चला मुलांना, मी स्टार्ट म्हटल्यावर एबीसीडी लिहायला लागायचंय, किंवा नुसता ए ए ए नाही, एबीसीडी लिहा, एबीसीडी लिहा. एबीसीडी झेड, परत एबीसीडी झेड. मी 1 मिनिट तुम्हाला टाइम स्टार्ट आणि स्टॉप म्हणणार आहे. त्याच्यात कोणाचं किती लिहून झालं, तुमची काही स्पर्धा नाहीये. कोणाचं जास्त लिहून झालं ही स्पर्धा नाहीये, कळलं? वेगळं आहे काहीतरी. तुमचं तुम्हालाच बघायचंय, तुमची कंपेअर नाही करायची आहे कोणाशी. रेडी? एबीसीडी कोणाला लिहिता येत नाही विचारले मी. मराठी लिहा, अ ब कड. कृपाशी येतं का एबीसीडी लिहिता? मराठी मीडियम आहे का इंग्लिश मीडियम आहे? हा, मीडियम. सेमी आपल्याला. तुम्ही 1 2 3 लिहा मग, मराठीत किंवा इंग्लिश मध्ये. हा, नाही मॅम, आम्हाला येतं लिहिता. बरं, ज्यांना काय काय एबीसीडी म्हटलं ना, एबीसीडी लिहायचं, एबीसीडी झेड, नाही तर 1 2 3 4 लिहा. असं करा, 1 2 3 4च लिहा. चला, मराठी किंवा इंग्लिश. ऐका, बदललं मी थोडस. 1 2 3 4 लिहायचं. लिहायचं नाहीये अथर्व बाळा. आता स्टार्ट म्हटलंय का मी? तुम्हाला स्पीड वाढवायचं आहे का चिटिंग करायचंय? आपल्याला स्पीड वाढवायचं आहे, आपल्याला काही जिंकायचं नाहीये. दुसरं पेज घेतलं. हा, ठीक आहे ठीक आहे, मी आपलं म्हणतेय तुला, म्हणजे तुलाच असं नाही, कोणी लिहिलं असेल लिहू नका, ठीक आहे.
चला आता आपल्याला 1 2 3 4 लिहायचे, मराठीतल्या किंवा इंग्लिश मध्ये लिहा आणि स्टार्ट म्हटल्यावर लिहायचे आणि स्टॉप म्हटल्यावर थांबायचे. ठीक आहे, बघा रेडी, स्टार्ट. फास्ट, ऍज फास्ट ऍज यू कॅन. तुम्हाला जेवढं फटफट लिहिता येईल फटफट 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 मुलांना, फास्ट 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 फास्ट. अक्षर नाही महत्वाचं इथे, पूर्ण लिहिणं महत्वाचं आहे. पटपट 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 हात उचलायचा, फास्ट फास्ट फास्ट. आणि यासाठी अनुजा मॅडमनी बोटाच्या एक्झरसाइज सांगितल्यात, त्या सुद्धा उपयोगी पडणार आहेत. बारीक बारीक नोजला एक्झरसाइज होणार आहे, रायटिंग स्पीड त्यांनी सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे सारख्या त्या एक्झरसाइज करायच्या आहेत. फास्ट 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 फास्ट. पळतोय, वाघोबा लागलाय माग, पळा 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 पळा. फास्ट 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 फास्ट. स्टॉप स्टॉप. आता कितीपर्यंत अंक लिहून झाले? एक मिनिट. रुई कितीपर्यंत झाले? 5 लाईन्स झाल्या. नाही, आकडे कितीपर्यंत लिहिलेस? 40 50 1 2 3 4 लिहित गेली ना 100 पर्यंत, नाही? 70 80 90. अगं तू काय लिहिलंस रुई? 1 2 3 4 लिहिलं का? 96. तू काय लिहिलंस मला सांग? 1 2 3 4 10 पर्यंत लिहून परत स्टार्ट केलं तेच. अच्छा, ओके ओके ओके. 96 नंबर लिहून झाले बरं का रुईचे. अथर्व तुझं काही झालं? 40. 40 पर्यंत लिहून झालं? 40. 40 पर्यंत लिहून झालं अथर्व? 40 40 का 14? 40. 14 1 40. ओके. आणि कृपांशी तुझं? 30. 30. अद्वैत? मॅम 55. 55. शौर्य राजेश? मॅम किती नंबर लिहून झाले? 53 मॅम. 53. 53. अनिरुद्ध? 53. 40. शौर्यराजे किती? 40. शौर्यराजे 40 का अनिरुद्ध 40? अनिरुद्ध 40. ठीक आहे. अनिरुद्ध सॉरी बर का, तुझ्या पप्पांना मी पिरामिडला नाही म्हंटलंय तुला घेऊन यायला, त्यामुळे त्यांनी कॅन्सल केलं आणि आपली कृपांशीनी न सांगता आली. आता तुम्ही बघाल फोटो म्हणणार काय मॅडमनी कृपांशीला दिली परमिशन, मला दिली नाही. तर सॉरी बर का, मला काही त्यांनी सांगितलं नव्हतं, त्यामुळे मी तुम्हाला हा पप्पांना सांग बर का. त्यामुळं मी काही असं भाव केला नाही, तो नकळत झालेला आहे. ठीक आहे, चला आता मुलांनो काय लिहायचं? 1 2 3 4 ओळीने लिहा, म्हणजे कितीपर्यंत आकडे येतात ते बघायचं बरं का. आता तुम्ही जितके नंबर लिहिले ना त्याच्यापेक्षा जास्त झाले पाहिजेत बरं का रे, कमी नाही झाले पाहिजेत. कमी झाला तर तुम्ही हारलात, तुमचीच रेस तुमच्या बरोबरच हारलात आणि तुमचीच रेस तुमच्या बरोबर तुम्ही जिंकलात. तर मग आईला सांगायचं मला आज काहीतरी पाहिजे, काय तुम्हाला हवं ते मागा. ठीक आहे, चला आता मी स्टार्ट म्हणणार आहे. 1 2 3 4 स्टार्ट म्हटल्यावर बरं का मुलांनो, तर हे आकडे ओळीने लिहा. तुम्हाला येतात मला वाटतं, कृपांशी येते ना 100 पर्यंत आकडे येतात ना? कृपांशी नाही आले तर रिपीट करा, तुम्हाला नसतील येत तर रिपीट मारा. ठीक आहे, आता हे आकडे किंवा टेबल सुद्धा पाठ करायचा मंत्र देणार आहे. चला पटकन स्टार्ट स्टार्ट स्टार्ट.
हा स्वतःच रेकॉर्ड मोडायचे. खेळाडू कसं रेकॉर्ड मोडतात, किती कष्ट घेतात. कृपया काय चाललंय, फास्ट फास्ट फास्ट. बोटाला ताण 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 ताण. जिंकू किंवा मरू, युद्ध म्हणजे सुरू. फास्ट लिहायचे, फास्ट. पळा पळा पळा. आकाश पडतय, पळा पळा पळा. आकाश कोसळलंय, पळा पळा पळा. ससा का कासव. कोण बनताय तुम्ही, ससा का कासव. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. पळा पळा. आकाश पडलंय, आभाळ फाटलंय, पळा पळा पळा. फस 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 फस. बघू कोण हरतय, कोण जिंकतय. बोटांना व्यायाम, बोटांना ताण, बोटांना एक्झरसाइज. स्टॉप 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 स्टॉप. चिटिंग नाही. अथर्व, काय झालं तुझं, सांग. काय मॅम? अरे नंबर काय झाले सांगायचं बाळा. 63. 63. वाव, 40 होते, आता 63. नाही, अद्वैतचे काय, अथर्वात किती होते तुझे. 40 होते, आता 63. वाव, खूपच छान. रुही, काय स्कोर आहे. काय स्कोर. 94. वाव, ग्रेट. बापरे, नाही कमी झाले, 96 to 94 झाले. टू कमी झाले. ठीक आहे ठीक आहे, पण तरी मुलांपेक्षा जास्त झाले तुझे. कृपांशी 39. किती. हा, 35 मॅम. 25. तुझी कमी झाली. दोन अद्वैत. मॅम. अद्वैत. 75. वाव, अद्वैत, यू क्रॉस 20 नंबर्स. काय, शौर्य राजे. मी ज्यांचं नाव घेते त्यांनीच सांगा रे मुलांनो. एक तर माझं नेटवर्क वीक आहे. शौर्य राजे किती. 95 मॅम. 95. 95. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि अनिरुद्ध. अनिरुद्ध. 78. बाप रे, डबल झाले अनिरुद्धचे. आता मुलांना लास्ट चान्स, लास्ट चान्स बघा. लढाई आहे ही, लढाई. आणि आता लिहिताना बोटांना सुद्धा लक्ष ठेवायचंय. आपल्या बोटांना किती ताण पडतोय, किती फास्ट मुवमेंट होतात. कृपांशी काय झालं, उठू नकोस. 1 मिनिटाची प्रॅक्टिस आहे आता. मी 1 मिनिट घेतलाय. कृपांशी, हा. आता मुलांनो, तुमचं लक्ष बोटांकडे पाहिजे बर का. म्हणजे बरोबर तर लिहायचंय, लढाई तर आहेच आहे, आबाळ तर फाटतच आहे, पण बोट किती फास्ट मुवमेंट होत आहेत आपली ते बघायचंय. ठीक आहे, तर मी स्टार्ट म्हटलं की सुरू करायचं आहे, स्टॉप म्हटलं की थांबायचं आहे. तुम्हाला खरोखर तुमचा स्पीड वाढवायचा असेल तर प्रामाणिक राहायचं आहे बर का. रेडी, रेडी राहा, रेडी राहा. बी अटेंटिव्ह, बी अटेंटिव्ह. स्टार्ट स्टार्ट. पार्थ स्टार्ट. अन्वी कुठं गायब झालीये, अन्वी कुठे गायब झालीये. चला फास्ट मुलांनो, फास्ट. कोण जिंकतीये रे, स्वतःची स्वतः बरोबर स्पर्धा.
स्वतःची स्वतः बरोबर कॉम्पिटिशन. हू विन्स, हू विल लूज, हू विल विन. फास्ट 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 फास्ट. चला चला चला, आभाळ कोसळले, आभाळ कोसळले. धावा 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 धावा. चला मुलांनो, चला. कोणाकोणाचं वाढतंय स्पीड बघायचंय. रायटिंग स्पीड लक्षात ठेवायचं. हे टेक्निक तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. रायटिंग स्पीड वाढवण्याचं टेक्निक. फास्ट 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 फास्ट. कमॉन कमॉन कमॉन. रेकॉर्ड ब्रेक करायचे. स्वतःच रेकॉर्ड ब्रेक करायचे. फास्ट फास्ट फास्ट. आभाळ फटले. चला चला चला. आभाळ कोसळते. पळा पळा पळा. फास्ट फास्ट फास्ट. लिहा लिहा लिहा. पटापट पटापट आपला स्कोर वाढवा. चला मुलांनो, फास्ट. वन्स मोर. स्टॉप 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 स्टॉप. सांगा अथर्व किती झाले? 97. 97. काय रेकॉर्ड ब्रेक करत चाललाय अथर्व. रुही मॅम यावेळेस जास्त झाले 112. 105. रुही ग्रेट. 112. 112 कोणाचे मध्ये नाही बोलायचं. रुहीचे किती रुही झाले? रुही 112. व्हेरी गुड, एक्सलंट. टीचर कृपांशी. हा टीचर हा. माझे कृपांशी 120. सांगायचे. कृपांशीनी सांगायचे. मी ज्याचं नाव घेते त्यांनी सांगायचंय. कृपांशी 50. 50. अरे वा, डबल झाले. मस्त. चादवेत 102. बाप रे. 102. ग्रेट. आणि शौर्य राजे 102. 102. वाव. आणि अनिरुद्ध 129. बरोबर आहे. अनिरुद्ध खरंच 129 झाले का? बर, खूप छान. मस्त. बघा नो, पार्थ आणि तुमचे किती? टीचर माझं 131. 131. पण तुझं आधीच नाही ना रे पार्थ. ठीक आहे, 131. आता बघा आधी टीचर माझं होतं 40. 40. मग खूपच सुंदर झालं. तुझं तर 3 टाइम्स झालं. बघा बर का मुलांनो, पार्थ झालं 3 टाइम्स स्पीड वाढला. हा. आणि बघा अनिरुद्धचं पण आधीपर्यंत पुन्हा एवढं केलं. डबल झालाय, ट्रिपल झालाय. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा कसं रे लिहिलं मुलांना तुम्ही? पहिल्यांदा काय झालं? टीचर पहिल्यांदा काय झालं? कमी स्पीड होता. आता दुप्पट टीचर तिप्पट झाला. बोला टीचर बोला. अन्वीचं झालंय 69. अन्वी 69. आणि आधी किती होतं? आधी होतं 21. 21. मुलांनो मुलांनो मला सांगायचंय आता, 61. काय स्पीड वाढला? आधी काय झालतं? आधी कमी होतं, आता काय वाढलं? कारण कोणी सांगेल मला? अथर्व, अद्वैत, कारण काय वाटतंय तुम्हाला? पहिल्यांदा का कमी झालं? काय अद्वैत? कृपाशी तू सांग.
कृपांशी आधी कमी का ग झालं नंतर का ग वाढलं सांग मला, तू हुशार आहेस. आधी माझे 39 होते. पण कमी का झाले, आधी कमी का झाले आणि आता जास्त का झाले, प्रश्न काय आहे? आधी कमी प्रॅक्टिसमुळे का झाले? प्रॅक्टिसमुळे प्रॅक्टिसमुळे. बरोबर आहे, थोडस बरोबर आहे. रोहित तू सांग, तू सांग रोहित. नाही माहिती. बर, आता मुलांना बघा मी सांगते बर का तुम्हाला की मला आधी स्पीड कमी होता कारण तुम्हाला काही मोटिवेशनच नव्हतं. तुम्हाला काय असं नेहमी परीक्षेला लिहिता, काय जळतय का, आभाळ कोसळतय का, काय होतंय, तुम्ही मेंदूला सूचनाच दिली नव्हती. आपल्या मेंदूची कपॅसिटी खूप आहे बर का मुलांनो, आणि आपण खूप कमी प्रमाणात मेंदू वापरतो. आपण परीक्षेला सुद्धा असंच लिहितो. आपल्याला परीक्षेचा अभ्यास करताना सुद्धा आपण असाच अभ्यास करतो. एक प्रश्न किती वेळ वाचत राहतो सांगा बरं. म्हणजे हे जे मी टेक्निक तुम्हाला सांगतेय ते मी कॉलेजच्या मुलांना सुद्धा क्लासमध्ये शिकवताना सुद्धा मी अशी शिकवायची की एक आता तुम्हाला लिहायला लावलं, मी पाठ पण करायला लावायची. एक प्रश्न पाठ करा, मी आता हे शिकवलंय, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय लिहिणार, कितपत लिहिणार, 5 मिनिटात कितपत लिहिणार, कितपत लक्षात ठेवणार. तर आपला जो मेंदू आहे ना खूप शक्तिशाली मेंदू आहे, पण आपण आळशी आहोत. आता तुम्ही तिप्पट वेगाने लिहू लागलात का, तर तुम्हाला एक मोटिवेशन मिळालं की रेकॉर्ड ब्रेक करायचे, आभाळ कोसळते, धावायचे, पळायचे, अटेंटिव्ह राहायचे, गाफील राहून चालणार नाहीये, ही वेळ परत येणार नाहीये. आपण परीक्षेला सुद्धा असंच जर मेंदूला सूचना दिली ना तर आपल्याला भरभर लिहिता येणार. बऱ्याच मुलांचं पेपरमध्ये स्पीड कमी पडतो, सगळं येत असतं मोठं मोठं झाल्यावर, पण कव्हरच होत नाही पेपर, प्रश्नच कव्हर होत नाहीत. दुसरं मॅम असं की अभ्यास करण्याचं सुद्धा असंच होतं. एक प्रश्न परीक्षेच्या वेळेला अभ्यास करायला लागलो आपण की एक एक दिवस एकच पान चालू असतं बघा, एक एक दिवस एक एकच धडा चालू असतो, आणि परीक्षा आली की बरोबर पटपट 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 वाचतो. तर तुम्ही मुलं तर आता ते पण नाही करत. आमची वेळ अशी होती की परीक्षा हॉलला जाता जाता आम्ही जेवढं वाचायचं तेवढं वाचून घ्यायचं बरोबर बरोबर बरोबर. पण परीक्षेच्या आधी आपण जसा अभ्यास करतो 1 महिना आधी, 15 दिवस आधी, आणि दिवस कमी कमी राहिले की आपण फास्ट फास्ट करतो की नाही अभ्यास. तुम्हाला हे कबूल आहे ना? कमी दिवस राहिले, उद्याच पेपर आला तर भरभर भरभर आपण पानं उलटून वाचून घेतो की नाही, का नाही घेत? मग मेंदूची कपॅसिटी काय आहे? मेंदूची कपॅसिटी फोटोग्राफिक मेमरी आहे आपल्याकडे. आपण स्कॅनर सारखं सगळं पुस्तकाची पानं डोळ्यांनी स्कॅन करून लक्षात ठेवू शकतो, डोळ्यांनी स्कॅन करून लक्षात ठेवू शकतो, एवढा स्पीड आहे आपल्या मेंदूचा. आपण कधी करतो का हो तसा अभ्यास? एक एक धडा एक एक पान करायला किती वेळ जातो आपल्याला, घोकमपट्टी करत बसतो, काय काय करत बसतो, मध्येच टीव्ही बघू, मध्येच जेवू, मध्येच कोणाकडे जाऊ, मध्येच काहीतरी दुसरंच करू, असा आपण अभ्यास करतो. त्या मेंदूला वापरतो का आपण जरा तरी? मग हे परीक्षेचे टेक्निक्स आहेत. आता तुम्ही लहान आहात, म्हणून तुम्हाला मी हळूहळू किंवा छोटं छोटं सांगते. पण तुम्ही पुस्तक जरी घेतलं ना तर वाचनाला सुद्धा असंच करायचंय बघा. वाचनाला सुद्धा टायमर लावायचा आहे. 1 मिनिटाचं मी तुम्हाला प्रॅक्टिस दिली, तुम्ही 5 मिनिटाची करायची. तुम्हाला जर राईट स्पीड वाढवायचं असेल तर 5 मिनिटं लिहायला घ्यायचं एकच पान पुस्तकाचं बरं का. मग 5 मिनिटाचा अलार्म लावायचा मोबाईलवर आणि ते 5 मिनिटं लिखाण करायचं. परत थोडा ब्रेक घ्यायचा 10-15 मिनिटं, परत 5 मिनिटात अलार्म लावायचा, परत तेच पान लिहायचं, दुसरं नाही लिहायला घ्यायचं, बघून लिहायचं, परत तेच पान लिहायचं. परत एक 5-10 मिनिटाचा गॅप घ्यायचा, तिसऱ्या वेळेला परत तेच पान 5. हा मॅडमचं नेटवर्क गेलं असेल ना, परत जॉईन येतील मॅडम. 2 मिनिट थांबा हा बेटा. रेकॉर्ड आपलं नेटवर्कच सारखं जातंय मुलांना.
तर बघा, मग हे असं टायमर लावायचा मोबाईलवर आणि ओळीने करायचं, असं नाही की 1 तासानी 2 तासानी, 3 वेळा एकाच वेळेला. मध्ये 5-5 10 मिनिटाचा ब्रेक घ्या तुम्ही, पण 3 वेळा एका वेळेला लिहायचं असं टायमर लावून, आणि नक्की तुमचा स्पीड वाढतो. 1 दिवस केलं बास आहे, परत 2-3 दिवसांनी करा. असं 3दा करा तुम्ही, 3-3 वेळा करायचं एका वेळेला, असं 3दा करा. नक्कीच तुम्हाला 5 मिनिटात किती लिहून होतं हे कळेल. मोठ्या मुलांना मी सांगायची, 1 फुल स्केप होतं का, 1.5 फुल स्केप होतं का, 2 फुल स्केप होतात का बघायचं, आणि आपला स्पीड आपण ठरवायचं. मी तुम्हाला सांगितलं बोटांकडे लक्ष द्या, म्हणजे आपल्या मेमरीत टाकायचे मी एवढी फास्ट बोट हलवू शकते, मी एवढं एका 5 मिनिटात 2 फुल स्केप लिहू शकते. हा आपला स्पीड आपण मेमरीत साठवून ठेवायचा आहे. आणि मेंदूला सूचना द्यायची आहे परीक्षा हॉलला जाताना, की 10 मिनिटात माझं 5 मिनिटात माझी 2 फुल स्केप लिहून होणार, 3 मिनिटात माझं एक व्हायचं बरं का फुल स्केप पेपर. 3 मिनिटात 1 फुल स्केप व्हायचं, तुम्ही बघा मतलब मोठं झाल्यावर. तर हे आपला स्पीड आपण मेंदूला सूचना द्यायची आहे परीक्षा हॉलला जाताना. तसंच वाचनाचं सुद्धा करायचं. वाचनाला सुद्धा नुसती नजर त्या पानावरनं फिरवली तरी सुद्धा लक्षात राहतं. मला वाचते असं काही नाहीये. तुमचा मेंदू सगळं वाचत असतो, वापरायला शिका तो मेंदू. मी न वाचता अभ्यास करते, ते टेक्निक आहेत, पुढे पुढे सगळे शिकवेल तुम्हाला. उशीखाली ठेवून द्यायचं मुलांना, रात्री वाचायचं, रात्री वाचायला घ्यायचं. अवघड आहे ते रात्री वाचायला घ्यायचं. आपल्याला काही लक्षात राहत नाही, इतिहासाचं काही आहे, काय तुम्हाला अवघड वाटतंय, रात्री झोप आली, अगदी झोप आली की त्यावेळेला वाचायला घ्या आणि झोपून जा. मेंदू रात्रभर काम करतो बर का, खूप छान लक्षात ठेवतो. आणि अजून आयांनी काम करायचं, पालकांनी पालकांनी काय करायचं, मुलं झोपी गेली की अवघड वाचायचं, सांगायचं, आणि मग बघायचं काय होतं ते. तर मी हे माझ्या मुलावर सगळं केलेलं आहे. फॉरेन मध्ये स्लीप स्टडी टेक्स वापरतात, त्या सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सी म्हणतात. आता उद्या नेटवर्क असलं, माझं लॅपटॉप असेल, तर मी तुम्हाला ते सांगणार आहे. सबकॉन्शियस मध्ये टाकायचं, त्या फ्रिक्वेन्सीला ब्रेनला न्यायचं, ते सगळं सांगेल मी. आता एक उदाहरण घेऊ आपण बरं का. आता तुम्ही स्पीड वाढवला. पिरामिड कोणाकोणाकडे रे मुलांना, पिरामिड? मॅडम स्पॉटलाइट द्या ना. पिरामिड कोणाकोणाकडे आहे मुलांना? पिरामिड आहे का? मिस हाय मिस माझ्याकडं. कोणाकडे आहे सांग. माझ्याकडे पण शौर्य आहे. शौर्य शौर्यराज, पिरॅमिड वापरायचा, मोठा पिरॅमिड पाहिजे. शौर्यराजे, माझ्याकडे पण आहे. मोठा कोणाकडे डोक्यावर बसणारा? तुम्ही लिहून घ्या बर का मी काय सांगते ते. पिरॅमिड चमत्कार करतो अभ्यासात. छान, गुड कृपांशी. तर पिरॅमिड वापरायचा, लिहून घ्या पिरॅमिड. तो पिरॅमिड नाहीये अनुरुद्ध, तो पिरॅमिड नाहीये. पिरॅमिड कृपांशीने दाखवला तसा, अँगल त्याचे व्यवस्थित पाहिजेत. तर पिरॅमिड वापरायचा आहे, तुमच्या टेबलावर ठेवायचा आहे पिरॅमिड. पिरॅमिडनी कॉन्सन्ट्रेशन वाढतं. पिरॅमिडचं पाणी प्यायचंय. पिरॅमिड खाली चिठ्ठी लिहायची आहे. तुम्हाला काय हवंय त्याची चिठ्ठी लिहायची. काय हवं कृपांशी तुला? तुला काय हवं आता सांग मला. मला चॉकलेट्स. चॉकलेट हवं. अथर्व तुला काय हवं? मग मी पुढं कसं घेणार? काय हवं ते मिळवायचं कसं कसं सांगणार? काय हवंय तेच सांगायला तुला एवढा वेळ अथर्व? काय हवं तुला आता या क्षणाला, काय हवंय? शौर्यराजे तू सांग. चिप्स. काय? चिप्स. नाही कळते मला.
चिप्स चिप्स चिप्स, ओके. बनाना चिप्स, पोटॅटो. अद्वैत तुला काय हवं? रुही काय हवं? मला काहीतरी नमकीन. नमकीन हवंय. रुही काय हवं? खायलाच सांगतायत बघा बरं का सगळे. मुलांनो, एकाने खाण्याचं सांगितलं तर तुम्ही पण सगळेजण खाण्याचं सांगताय. हा, कॉमिक्स काय? कॉमिक बुक्स. कॉमिक्स बुक, ओके. रीडिंग हवंय. छान. आता बर का, आपल्याला हवं ते कसं मिळवायचं आपण हे शिकूया थोडं. तुम्हाला आहे ना काय हवं ते मिळवायला? काय तुम्हाला सगळं जे जे हवं आहे ते मिळतं का रे पटपट? शौर्यराजे मिळतं का रे पटपट? जे जे हवंय ते ते पटपट मिळतं का रे? हो मॅम. तिकडं काय बघायचं? हवं ते हो मॅम. हा, शौर्यराजे तुला मिळतं का काय हवंय ते? अनिरुद्ध तुला मिळतं का रे काय हवं ते? नो मिस. बरं जाऊ दे. आता काय हवं ते मिळवायचं कसं ते आपल्याला शिकायचं. पहिली गोष्ट, पिरॅमिड वापरा. लिहून ठेवा. काय हवं ते मिळवायला पिरॅमिड वापरायचा. कसा वापरायचा? चिठ्ठी लिहायची बरं का, चिठ्ठी लिहायची. मला चॉकलेट मिळालं आहे. मला कॉमिक्स बुक मिळाले आहे. मला चिप्स मिळाले आहेत. व्हॉट एव्हर, काय तुम्हाला गाडी हवी, काय हवं ते सगळं लिहिलेलंच. मला मामाची भेट हवी, मामा खूप आवडतो. मला आता मामा यायला हवाय. आत्ताच्या आत्ता मला मामा हवाय घरात. आत्ताच्या आत्ता मला मावशी हवी, काय पण आजी हवी. तुम्हाला जे कोणी आवडतं, काय तुम्हाला इच्छा कधी पण होतात की नाही, त्यावेळेला एक आपण बघतो आपल्या इच्छा कशा साकार करायच्या. पिरॅमिड, पिरॅमिड हे आपल्या इच्छांना ऊर्जा देतो, ऊर्जा, एनर्जी देतो, एनर्जी. मग पिरॅमिड, पिरॅमिडच्या खाली चिठ्ठी लिहून ठेवायची. कोणाजवळ पिरॅमिड आहे त्यांनी चिठ्ठ्या लिहून ठेवायला सुरुवात करायची. ठीक आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी लिहा, छोटे छोटे काय लिहायच्या? तर पिरॅमिड वापरायचं. दुसरा, पाणी. ग्लास मध्ये पाणी, वर्टेक्स वॉटर, अफर्मेशन. कोणाकोणाला माहितीये? कोणाकोणाला आईने शिकवलंय? मॅम मला. कृपांशीला शिकवलंय, अद्वैतला शिकवलंय. लिहा तुम्ही मॅम मुलांनो, जे मला पण. हवं ते पाण्याला पाण्याला मागायचं. लिहून घ्या. हे तुम्ही सवय जोडा आयुष्यभर. एक पाण्यात ग्लास घ्यायचा, चमचा घालायचा, गोल 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 फिरवायचा चमचा. क्लॉकवाईज फिरवायचा, 3-4 वेटोळे घ्यायचे, उलटा फिरवायचा. प्रत्येक दिवसाला एकदा दोनदा पाणी प्या. ह्याला वर्टेक्स वॉटर म्हणायचं. या वर्टेक्स वॉटरनी तुम्हाला ऊर्जा मिळणार. परीक्षेच्या दिवसात अभ्यास करताना 4 वेळा हे पाणी प्या. बघा कसं लक्षात राहतंय, डोकं तल्लक राहतंय, आळस येतोय का बघा, झोप येते का बघा. अजिबात या गोष्टी होणार नाही मुलांनो. एक एक तासाला वर्टेक्स वॉटर प्या. थोडा थोडा सिप बाय सिप, अर्धा ग्लास वर्टेक्स वॉटर करा. अभ्यासाचा कंटाळा येणार नाही, ताण पडणार नाही, नकोसा वाटणार नाही. वर्टेक्स वॉटर लिहा. नंतर अफर्मेशन लिहा. पाण्याला सांगायचं आपल्याला काय हवं. पाण्याला कसं सांगायचं? आता आपण एक वाक्य घेतलंय, कृपांशीला चॉकलेट हवंय. मग पाणी प्यायला घेतलं तिने, तर त्या पाण्याला सांगायचं मला चॉकलेट मिळालं आहे. वर्तमान काळ वापरायचं. मला चॉकलेट मिळालं आहे. मला कॉमिक्स बुक्स वाचायला आजच्या आज मिळाली. आज हवीत ना वाचायला, मग लगेच नकोत का मिळायला? 2 दिवसांनी मिळून काय उपयोग आहे? मग त्या पाण्याला ग्लास मध्ये पिता पिता आपल्याला सवय लावून घ्या मुलांना. पाणी पिताना म्हणा, पाणी पिताना म्हणा, मी खूप छान आहे, मी खूप चांगलं वागत आहे, मी गुड गर्ल बनली आहे, मी गुड बॉय बनलो हो. काय हवं ते म्हणा. मला शाबासकी रोज मिळत आहे. पाणी पिताना काय हरकत आहे म्हणायला?
प्रत्येक वेळेला पाणी पिताना सांगा ना त्या पाण्याला. मला रोज शाबासकी मिळते. आज मला टीचरनी कौतुक केलं. तुम्हाला काय काय आवडतं ते म्हणायचं. आज माझ्या टीचरनी कौतुक केलं. आज माझा अभ्यास छान झाला. माझा होमवर्क पटकन झाला. मला आज खूप खेळायला मिळालं. मला आज छान खेळायला मिळालं. आज मी चांगलं खेळलो. माझा आज रनिंग मध्ये नंबर आला. माझा निबंधात काय वाटेल ते पाण्याला सांगा. पिरॅमिडला लिहा चिठ्ठी. अजून सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला काही टेन्शन असतं का रे परीक्षेच्या वेळात? अभ्यास होईल का नाही, पेपरला काय प्रश्न येतोय, नेमकं जे येत नाही तेच विचारतायत का, लिहिता येतोय का, आठवतोय का, पास होतोय का, नंबर येतोय का, पप्पा रागवतील का बघून, मम्मी रागवेल का बघून, टीचर रागवतील का, हे काय लिहिलंय, कसं लिहिलंय, काय तुला आठवलं नाही का? असं वाटतं का रे तुम्हाला मुलांना? अद्वैतला वाटतं, तुम्हाला वाटतं का? अनिरुद्ध झोप हो आली मॅम. का तुला? वाटतं हो की मॅम. नाही असं? पहिला पहिला बदल इथे करायचा. लिहा. सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं समजायचं तुम्ही, की तुम्हाला जे वाटणार आहे तेच होणार आहे. लिहून घ्या. आपल्याला जे हवं आहे, आपल्याला जे हवं आहे, आपल्याला जसं हवं आहे तेच घडणारच आहे, तेच होणार आहे. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं सदैव. आणि पालकांनी दुरुस्त करायचं तुम्हाला, आणि तुम्ही पालकांना दुरुस्त करायचं बरं का मुलांना. आईला पण तुम्ही पकडायचं. आई म्हणते ना, काय माहिती गाडी मिळते का नाही, आपण वेळेत पुस्तक रे, उशीर केला रे, उशीर केला रे अद्वैत तू. कृपांशी, अगं काय लवकर ड्रेस घाल, गाडी चुकेल ना. आईला लगेच पकडायचं, सापडली तू, तुला उशीर हवाय का? पकडायच, तुला उशीर हवाय का? मग तू का म्हणती गाडी जाईल, गाडी चुकेल का म्हणती? कळलं काय करायचंय? कृपांशी कळलं का? शौर्यराजे कळलं का? आपल्याला जे हवं आहे तेच बोलायचं आहे, तोच विचार. अथर्व कळतंय का येस तुला? मॅम. हा, येस कारण मॅम. बाकीच्यांच्या आया आपल्या कोर्स करतात ना, तुझी आई जॉब करते, त्यामुळं आपण हे सगळं फिलॉसॉफी वापरून घरातलं सगळं बदललंय पिक्चर. आपल्याला एकच शिकायचंय, आपल्याला जे हवंय तेच बोलायचं आहे, आपल्याला जे हवंय तोच विचार करायचा. लिहा. जे हवंय तेच बोलायचं, जे हवंय तोच विचार करायचा, जे हवंय त्याच भावना निर्माण करायची, आणि पकडापकडी खेळायची. लिहा. पकडापकडीचा खेळ खेळायचा म्हणजे तुम्ही बदलणार आहात. कोणी कोणाला पकडायचंय? मम्मीला पप्पांना तुम्ही पकडायचंय. तुम्हाला कोण पकडणार आहे? मम्मी पकडणार आहे. पकडापकडीत कोण जिंकणार आहे? तुम्ही जिंकायचं आहे. तुम्ही जास्त पकडायचे आईला. मंगल मॅडमने सांगतो म्हणायचं. आपला ग्रुप असाच राहणार आहे बरं का मुलांना. माझा नंबर पण आहे तुमच्याकडे, लगेच टाकायचं. मॅम, आई बघा अशी बोलली, जे नकोय तेच बोलली. कळलं? आई तुम्हाला घालते की नाही भीती? टीचरला सांगते थांब, टीचरला सांगते थांब. तुम्ही पण म्हणायचं, मंगल मॅडमने सांगतो थांब. पकडापकडीचा खेळ. मग काय आता उदाहरणार्थ परीक्षेला टेन्शन येतं. कसलं टेन्शन येतं? अभ्यास झाला नाही वाटतं, आपण जे सोडून दिले तेच विचारलं तर, आपल्याला आठवलं नाही तर, इथे विचार कसा करायचा मुलांना? तुम्ही अभ्यास करा, आगर नका करू. तुमचा अभ्यास कमी झालाय अथवा जास्त झालाय याला काहीही महत्व नाही. पालकांना ऐकून घ्या बरं का. आपण खूप मुलांना अभ्यास 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 मागं लागतो. अभ्यास महत्वाचा आहे का? आपल्याला काय हवंय? अभ्यास कशासाठी करायचा आहे? आपल्याला छान मार्क पडलेले हवे. छान मार्क महत्वाचे आहेत का? छान मार्क का हवेत? आपल्याला ऍडमिशन मिळावी म्हणून. आपल्याला ऍडमिशन मिळणं महत्वाचं आहे का? कोणी डॉक्टर होतं, कोणी इंजिनियर होतं, यशस्वी होतात का? ते नाही होत.
आपल्याला महत्वाचं काय आहे? आपल्याला महत्वाचं सुख महत्वाचं आहे, आनंदात राहणं महत्वाचं आहे. मग नोकरी पण नको, तो पगार पण नको, पैसा पण नको. मुलं मोठे मोठे होतात, फॉरेनला जातात, पैसे मिळवतात आणि आई वडिलांकडे कोणी बघतच नाही, है की नाही? मग महत्वाचं काय? सगळ्यांनी आनंदाने सुखात राहणं महत्वाचं आहे. याच व्हॅल्यू मुलांना आपण दिल्या पाहिजे. तर मुलांनो, आता तुम्हाला हवा तसाच विचार आजपासून करायचा. मला पेपर सोपा गेला, मला मार्क छान पडले, मला सगळं आलं. तुम्ही करून बघा, जादू होती की नाही. तोंडी परीक्षा आहे ना, तुम्ही म्हणा मला येत होतं तेच मॅमने विचार. आता उद्याच आहे बरं का तुमची परीक्षा मुलांनो. मी बघणार आहे तुम्ही उद्या काय काय ऐकताय मी सांगितलेलं. उद्या प्रोजेक्ट प्रेझेंट करायचंय. मग आता टेन्शन घेणार का? मॅडमनी मी काय केलं नाही तेच विचारतील का? मला बोलता येईल का नाही? मला मॅडम चांगल्या म्हणतील का नाही? शाबासकी मिळेल का नाही? असा विचार करणार का? तुम्ही नाही करायचं. तुम्ही म्हणायचं मॅडम मला जे केलंय तेच विचारणार, मला जे विचार येतंय तेच विचारणार, मला सगळं सांगता येणार, मला सगळं उत्तर येणार, असा विचार करून बघा. तुमच्या आयुष्यात हवं ते मिळायला लागेल बरं का. तुम्ही करून बघायचं. उद्या इथे सगळी प्रॅक्टिस घेणार आहे तुमची, की तुम्ही काय करताय, कसं करताय, केलं नाही म्हणताय का, तुमचा चेहरा काय. तोंडी परीक्षेला चेहरा फार महत्वाचा आहे. समजा कृपांशी आणि शौर्यराजे एका वर्गात आहेत आणि कृपांशी खूप सगळी उत्तरं देते, पण तिचा चेहरा असा टेन्शननी, भीतीदायक, उत्तर बरोबर आहे का नाही असा समजा आहे. आणि शौर्यराजे जरा बिचकत बिचकत उत्तर देतोय, एखादं उत्तर येतंय, दुसरं उत्तर येत नाही, पण कॉन्फिडेंटली तो बोलतोय. रट्टा चुकीचा असू दे तरी तो कॉन्फिडेंटली समजा बोलतोय, तर मार्क कोणाला जास्त पडणार आहे? लक्षात घ्या, तुमचा कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. तर उद्या मी तुम्हाला प्रेझेंट करता करता तुम्ही जर काही आज होमवर्क केला, काही प्रेझेंट केला, आज पण प्रेझेंटेशन होतं, पण मी आता हे टेक्निक्सच आज तुम्हाला सांगते. तर लक्षात घ्या, आपल्याला हवं तोच विचार करा. उद्याच्या प्रोजेक्ट प्रेझेंटेशनला तुम्हाला काय हवंय तोच विचार करायचा. ठीक आहे? दुसरं, बोलायची भीती कोणाकोणाला वाटते? तोंडी परीक्षेला ती कोणाकोणाला वाटते मुलांनो? आदितला वाटते. अजून कोणाला वाटते? शौर्यराजेला. हा, शौर्यराजेला वाटते, अथर्वला वाटते. आता एक आयडिया सांगते. बोलताना उभं राहताना दोन्ही मुठी आवळून धरायच्या अशा. मुठी बांधा, मुठी मुठी. हा अंगठा मुठीत, हा अंगठा मुठीत, त्या अंगठ्याला चारी बोटांनी दाबून द्यायचं, अशा मुठी दाबायची. आणि जा बरं तुम्ही भाषण करायला, जा बरं तोंडी परीक्षेला. बघा, तुम्हाला अंगठा म्हणजे काय सांगितलं आठवतंय का? अंगठा म्हणजे काय सांगितलं? अंगठा ब्रह्मांड. ब्रह्मांड आपल्या मुठीत, सगळं जग आपल्या मुठीत. आणि हे बघा असं करायचं, जोरात असं करायचं आणि जायचं, स्टेजवर जायचं, उभं राहायचं. काय होतंय बघा, कॉन्फिडन्स येतो. भाषण करायला जायचंय, बोलायला जायचंय, परीक्षेला ओरलली जायचंय. मुठी बांधा आणि असा विचार करा की जे आपण केलंय तेच सगळं येणार आहे, तेच विचारणार आहे. आणि कॉन्फिडंटली जा. बघा, तुम्हाला, तुम्ही वाचलं नसेल, येत नसेल, अभ्यास केला नसेल तरी तुम्हाला येतं, तुम्ही काही पण बोलून जाता. पण खूप अभ्यास केलाय आणि कॉन्फिडन्स नाही, भीती आणली मनात, बापरे मला बोलता येते का नाही, आता मी जे केलं नाही तेच विचारतायत का, संपलं. तुम्ही अभ्यास करून फारसा उपयोग होणार नाही. तर आधी मुद्रा करायची, त्याला आधी मुद्रा म्हणतात बरं का मुलांना. आपण मुद्रा शिकलोय बरं का, लक्षात ठेवायच्यात, व्हिडिओ बघायच्यात. मी उद्या विचारणार आहे प्रश्न तुम्हाला, मुद्रा कुठल्या शिकलात, कुठल्या मुद्रेनी काय होतं, हकिनी मुद्रेनी काय होतं, ज्ञान मुद्रा करून दाखवा, हँड कोऑर्डिनेशनच्या 2-3 एक्सरसाइज करून दाखवा, गोष्ट कुठली ऐकली ते सांगा, मग झाड दाखवा,
झाड काय तुम्ही झाडांशी गप्पा मारल्या ते सांगा. कोणाचं झाड उगवलं छान? कोणाचा पुदिना आला? उद्या दाखवायचंय, बोलायचंय त्याच्यावर बर का. कोणाच्या मेथ्या उगवल्या? कोणाचं शेंगदाण्याला कोंब आले? उद्या सगळं तयार ठेवा मुलांना बर का. आता हे जे आहे की नाही सगळं मी काही सांगितलं आहे ते लक्षात ठेवायचे बर का. बरेच टेक्निक अजून मी तुम्हाला सांगणार आहे उद्या बरेच. आता आज एक हृदय मेडिटेशन आपण शिकणार आहोत. हृदय मेडिटेशन, ठीक आहे. आज माहिती देणार आहे, उद्या करायची आहे. कृपांशी तुला येतं ना हृदय मेडिटेशन? आता हृदयाला आपल्याला काय काय हवंय ते कसं मिळवायचं? खूप सोपा मार्ग आहे. खूप मॅम सोपा माहिती आहे. मार्ग आहे. कसं करायचं? हा करून दाखव कसं करायचं सांग. तुला चॉकलेट हवंय, कर हृदय मेडिटेशन. चॉकलेट हवंय ना, कर ना. मिळालं आहे. हे बघा मुलांनो, हृदय मेडिटेशन आहे ना 1च मिनिटाचं आहे. अनिरुद्ध दाखव करून. मॅम चॉकलेट मिळालं आहे. हो पण असं आहे का हृदय मेडिटेशन? हृदय मेडिटेशन उद्या आपण सुरुवात हृदय मेडिटेशन करायची बरं का मुलांनो. हो, हृदय मेडिटेशनला डावा हात आहे ना तो हृदयावर ठेवायचा. डावा हात हृदयावर. आता आपल्याला काय हवंय? डोळे मिटायचे. 1च मिनिटाचं करायचं. आपल्याला काय हवंय? कृपांशीला चॉकलेट हवंय, कोणाला कॉमिक्स हवे, है की नाही? तर असं म्हणायचं, मला चॉकलेट मिळालं, मला चॉकलेट मिळालं, मला चॉकलेट मिळालं, मला चॉकलेट मिळालं. मला जेवढ्या वेळा तुम्हाला काय हवं आहे ते 1 मिनिट वाक्य रिपीट करायचंय. वर्तमान काळात मिळालं आहे असं. मला गाडी मिळाली, मला गाडी मिळाली, मला गाडी मिळाली, माझ्याकडनं काम झालं, काम झालं, काम झालं, मला शाबासकी मिळाली. काय तुम्हाला हवंय एका वेळेला 1च वाक्य, सगळे 10 वाक्य नाही, एका वेळेला 1च वाक्य. मला गाडी मिळाली, मला शाबासकी 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 मिळाली. मला टीचर गुड म्हटल्या, मला टीचर गुड म्हटल्या, मला टीचर गुड म्हटल्या. माझा स्पीड वाढला, माझा स्पीड वाढला. माझं प्रेझेंटेशन प्रोजेक्टचं खूप छान झालं, माझं प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन खूप छान झालं, माझं प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन खूप छान झालं. मला आता हे लिहिता यायला लागलं, मला हे लक्षात राहू लागलं, मला हा धडा खूप पाठ छान झाला, माझा हा धडा. काय वाटेल ते एका वेळेला 1 वाक्य, डावा हात हृदयावर. उद्या आपण हृदय मेडिटेशन करायचंय. तुम्ही वाक्य काढायचे, छान वाक्य काढायचे उद्या, की उद्याच्या दिवसात तुम्हाला ते पूर्ण झालेलं हवंय. आणि आज करून बघा प्रोजेक्ट साठी. तुम्ही एक काम करा, तुम्हाला प्रोजेक्टचा पहिला प्रश्न कुठला हवाय? झाडांवर हवाय? तुम्ही म्हणा मंगल मॅडमने मला झाडांवर विचारलं, झाडांवर विचारलं, झाडांवर विचारलं, झाडांवर विचारलं. आर्ट अँड क्राफ्ट, आर्ट अँड क्राफ्ट, आर्ट अँड क्राफ्ट. तुम्ही काय चांगलं केलंय बघा बरं का मुलांना. तुम्ही काय केलं? हँड अँड हे दोन्ही हाताचे कॉर्डिनेशन, लेफ्ट हँड राईट हँड कॉर्डिनेशन, लेफ्ट हँड राईट हँड कॉर्डिनेशन. काल तुम्हाला नंबर पासून प्राणी ते पण विचारेल मी. 2 पासून काढा काही शिकलात, 4 पासून काय. पण तुम्हाला काय हवंय तुम्ही करून बघायचं आज हृदय मेडिटेशन. मला 4चाच प्राणी विचारला, मला 4चच चित्रकला विचारली, मला 3चीच विचारली, मला नंबरचीच चित्रकला विचारली. काहीही तुम्ही जे शिकलायत, रेकॉर्डिंग आहे बघायचंय. तुम्हाला टाइम टेबल दिले ते बघायचंय. टाइम टेबल बघून तुम्हाला कळेल कोणी काय शिकवलंय. कारण रिव्हिजन नाही केली तर काही उपयोग नाही ना मुलांना. रिव्हिजन महत्वाची आहे. तुम्ही ते टाइम टेबल बघा, आईला मदतीला घ्या, थोडं 1 तास तरी काम करा ना. आणि काय काय आठवतंय, मला हाच प्रश्न पाहिजे, मला हाच पाहिजे, हाच पाहिजे, असं करा. मला वर्टेक्स वॉटर करून दाखवलं, मला मॅडमनी वर्टेक्स वॉटर विचारलं, मला मॅडमनी वर्टेक्स वॉटर विचारलं, मला मॅडमनी वॉटर अफर्मेशन म्हणजे काय विचारलं. तुम्हाला उद्या काय हवंय? उद्या तुमची परीक्षा आहे असं समजायचं. आणि मी परीक्षेचे टेक्निक शिकवले ते तुम्ही वापरायचे. पिरामिड खाली लिहून ठेवा. प्रोजेक्ट प्रेझेंटेशन खूप छान झालं, सगळं प्रोजेक्ट पूर्ण झालं. आज अजून भरपूर वेळ आहे.
टीव्ही बघू नका आजच्या दिवस मुलांनो. उद्या सकाळी बघू नका टीव्ही. प्रोजेक्ट कम्प्लीट करा. अथर्व, हृदय मेडिटेशननी सुरुवात करायची उद्या, पण आजच प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही. बर, म्युझिक कोणी कोणी ऐकले? मी म्युझिक सुद्धा विचारणार आहे. मोझार्ट का बिनी? कुठले म्युझिक वापरले तुम्ही? मोजार्ट. अजून कुठलं होतं म्युझिक? रूपांशी, म्युझिक कुठलं होतं? बघा, मी तुम्हाला लिंक दिल्यात, त्या म्युझिक ऐकायच्यात, डाउनलोड करायच्यात, नाही तर काय उपयोग आहे शिकून? तुम्हाला काही कष्ट आहे का? झोपताना फक्त लावून झोपा ना. काहीतरी कार्टून बघत झोपता ते, आहे की नाही? मॅम काय मी पण रोज विचारणार. लावतो. काय झालं? रोज लावतो मॅम मोजार्ट. तू रोज लावतो, खूप छान. आता मुलांना अजून एक हिंट देऊन ठेवते, जे उद्या मी घेणार आहे बरं का. ते एक हिंट देऊन ठेवते तुम्हाला. मी सांगितलं ब्रेनची फ्रिक्वेन्सी आपल्याला अशी करायची आहे की त्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीत आपल्याला ब्रेन मध्ये जे काही टाकेल ते लगेच मिळणार आहे. त्याला अल्फा ब्रेन फ्रिक्वेन्सी म्हणतात. आणि या अल्फा फ्रिक्वेन्सीलाच ब्रेनला न्यायचं असतं. आपलं आपण न्यायचं किंवा आपल्या आईला न्यायला सांगायचं. आता आपल्या आई आपण जर अल्फा ब्रेनला नेलो रात्री झोपताना, शक्यतो रात्री झोपल्याचा शेवटचा क्षण, अगदी झोप आली, आता डोळे मिटले, झोपच, तो क्षण अल्फा ब्रेनचा असू शकतो. किंवा झोपताना आपण उठताना हालचाल करतो, आपल्याला थोडं वाटतं सकाळ झाली का काय, तो क्षण असू शकतो. मग रोज रात्री सवय कशी लावायची? तुम्हाला जर खूप हुशार बनायचंय ना, तर तुम्हाला रोज रात्री ही सवय लावून घ्या. काय करायचं? ब्रेनला अल्फा मध्ये न्यायचं. मग ब्रेनला अल्फा मध्ये कसं न्यायचं ते उद्या शिकवणार आहे मी, पण आता थोडीशी हिंट देऊन ठेवणार आहे की तुम्हाला रात्री आकडे म्हणायचे. आकडे कसे म्हणायचे? आकडे मुलांना उलटे म्हणायचे बरं का, उलटे. आज करायचंय झोपताना. बघा, अथर्व रोज म्युझिक लावतो, त्यावेळेला हे उलटे आकडे म्हणायचे. 100, 99, 98, 97, 95, 96 असं म्हणणार का? 95, 96 का 96, 95? उलटे आकडे म्हणता आले पाहिजे. 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91, 90, 89, 88, 87, 86, 85, 84. कोणाकोणाला येतं उलटे आकडे म्हणायला? म्हणून दाखव कृपांश. अद्वैत, म्हणून दाखव. 10, 9, 8, 7, 6, 4, 3, 2, 1. बरोबर. अद्वैत, म्हणून दाखव. मॅम मला इंग्लिश मध्ये येतात. म्हण की, काही प्रॉब्लेम नाहीये, म्हण. 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91, 90, 89, तुला 88, 86, छान. 85. तुला कोणी शिकवले उलटे आकडे? का शिकवले? का म्हणायचे सांगतो का? मॅम याने लवकर झोप लागते. लवकर झोप लागते, पण सगळ्यात मिरॅकल काय होत माहिती का? जादू. जादूची कांडी हातात येणार आहे तुमच्या मुलांनो, मॅजिक कांडी. तुम्हाला हवं ते कसं मिळवायचं, ही मॅजिक कांडी आहे. एक हृदय मेडिटेशन सांगितलं, एक पिरॅमिड सांगितलं, एक जे हवं तेच विचार करायचा सांगितला, अल्फा ब्रेन फ्रिक्वेन्सी सांगतीये, सबकॉन्शियस सांगतीये. यानी वाटेल ते तुम्हाला घडवता येतं. तुमच्या ब्रेनची फ्रिक्वेन्सी जर अल्फा केली म्हणजे ब्रेनला एका विशिष्ट परिस्थितीत नेलं आणि तुम्ही जो विचार केला तो तात्काळ घडणार. खुलजा सिमसिम, खुलजा सिमसिम. कोणाला हवा खजिना? मॅडम, अथर्व दळवी होस्ट झालाय आणि रेकॉर्डिंग बंद झालंय वाटतं, कारण माझं नेटवर्क लो जाऊ दे, झाल्यामुळे. होऊ दे. माझं तर काहीच हे नाहीये. रेकॉर्ड मला तर नाही करता येते का? बघा मग, रेकॉर्ड 1-2-3 मिनिटात संपवणार आहे. नाही चालतंय तर त्याला काही नाही. तर मुलांनो,
अजून खुलजा सिमसिम. खुलजा सिमसिम जादूची कांडी कोणाला हवी? त्याला ब्रेनला अल्फा फ्रिक्वेन्सीला नेता आलं पाहिजे. मग ते न्यायचं हे टेक्निक आहे. उलटे आकडे म्हणायचे रोज रात्री झोपताना. उलटे आकडे म्हणायचे आणि लिफ्ट खाली 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 येते बघायचं. खाली खाली जिने उतरतोय 100, 99, 98, 97, 96, 95 जिने खाली उतरायचे म्हणजे मेंदूची फ्रिक्वेन्सी कमी कमी होत जाते. हे उद्या आपण करणार आहे बरं का मुलांना. आणि चित्र पण बघता आले पाहिजेत. हे रोज रात्री तुम्ही 10 आकड्याचं केलं तरी ब्रेन अल्फाला जाणार. आणि अल्फाला ब्रेन गेला तर जो विचार मनात येईल तो लगेच होऊ लागेल. आणि मग पालकांना सांगायचं मी आता अल्फात जाणार आहे. मी मॅमने सांगितलेलं करणार आहे. तुम्हाला काही पण सूचना दे. 7चा टेबल येत नाही 7चा टेबल म्हण. लगेच तुम्हाला सकाळी टेबल म्हणता येणार आहे बरं का मुलांना. करून बघा. 7 3 जर येत नसेल आठवत नसेल 7 3 जर तुम्ही चुकत असाल तर हे अल्फाला न्यायचं. आई पप्पांना सांगून ठेवायचं 7 3 3 वेळा म्हणा मी झोपल्यावर अल्फामध्ये गेल्यावर. आणि मग सकाळी बघा 7चा टेबल म्हणून तुम्हालाच कळणार नाही 7 3 किती फास्ट बरोबर अॅक्युरेट म्हटलं ते. हे सगळं मिरॅकल घडवतं. अभ्यासाच्याच बाबतीत नाही तर सगळंच. मग तुम्ही अल्फा ब्रेन मध्ये स्वतःला नेऊ लागलात. तुम्हाला थोडं थोडं जमणार ना मुलांना लहानात हळू हळू हळू. तर तुम्हाला आयुष्याचा चित्रपट हवा तसा तुमचा तयार होणार. तुम्हाला जे बनायचे ते तुम्ही बनणार. तुम्हाला काय हवंय तुमच्या चित्रपटात ते सगळं मिळणार. लवकर मिळणार. फास्ट सहजतेने मिळणार. विनासायाच मिळणार. हे सगळं मी माझ्या स्टुडंट्सला शिकवायची मुलांना कॉलेजमध्ये. आणि खूप मुलांना आवड मिळायचे. खूप मुलं युनिव्हर्सिटी टॉपर यायचे. खूप मुलं परदेशात टॉप युनिव्हर्सिटीत जाऊन शिकले. त्यांना ऍडमिशन मिळाल्या. खूप खूप सुंदर टेक्निक्स आहेत बर का. हळूहळू सुरुवात करायची. तर चला आता सगळ्यांना खूप धन्यवाद. उद्या आपण हे दोन्ही टेक्निक करायचे आहेत आणि हळूहळू हळू तुम्हाला येणार आहेत. उद्या आपण करून घेऊ एकदा. ठीक आहे. चला खूप खूप तुम्ही छान छान पेशन्स ठेवलाय. शेवटपर्यंत ऊर्जा ठेवली आहे. भेटूयात उद्या. मी जे काय टेक्निक शिकवले ते करायचे बरं का प्रोजेक्ट प्रेझेंटेशनला उद्या. हा काय प्रश्न आहे? हा थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू मॅम. Thank you. बाय थँक्यू बाय. मॅम. सी बाय मॅम. मॅम. बाय थँक्यू मॅम. मॅम. बाय See you मॅम. tomorrow. Bye. See you tomorrow. Love you. Bye. बाय बाय. Bye bye. मॅम आज मॅडम खूप छान करा. छान घेतलं मॅम आज तुम्ही. Bye, miss. Thank you, miss. बाय. मॅडम बंद करा. सुलक्षणा मॅडम. हो. Bye, ma'am. हॅलो मॅडम. बाय. हा बोला. हा मी शौर्य रजेची मम्मी बोलते. आज खूप छान घेतलं. थँक्यू सो मच. धन्यवाद. अहो वेळ कमी पडतोय आहे खूप पण वेळ कमी पडतोय. नेटवर्क व्यवस्थित नाही आज आमच्या कोणाचंच. बघितलं ना अनुजा आणि मॅडम नाही मी आज डिस्टर्बन्स होता. तुम्ही हा मुलांना विचारलं ना मला काय हवंय हा तर शौर्य म्हणाला मम्मा मला मॅडम सारखं डॉक्टर व्हायचंय पण त्याचं किती धाडस छान. झालं नाही तुम्हाला बोलायचं. तो म्हणला मला चिप्स हवे. हा खूप छान. हेच तर महत्वाचं आहे ना हो. मुलांना काही इम्पॅक्ट घडतो ना या वयात तो खूप मेंदूत ठसून जातो. बीजच रोवली जातात. मी आता शौर्य तरी मोठा आहे. मी एका शाळेत गेले होते तर 100 मुलं होती 1ली ते 7वीतली. तर तो पहिलीतला मुलगा उठून असं म्हटला. मी म्हटलं काय पाहिजे? तो म्हटलं मॅडम तुमच्यासारखं मोठं बनायचंय. डॉक्टरच म्हटला तो पण. त्याला डॉक्टर म्हणजे असं वाटलं डॉक्टर. म्हटलं मग तुला डॉक्टर का बनायचं? ऐका पुढचं बरं का. त्याला म्हटलं तुला काय हा. करायचंय डॉक्टर बनून? तर तो काय म्हटलं माहिती? तो म्हटला मॅडम तुम्ही जसं आज आमच्यासाठी आलाय तसंच मला ना दुसऱ्यांसाठी काम करायचंय. मला इतकं भरून हो. आलं आणि मी ना लहान मुलांमध्ये कधी गेले नव्हते. त्यावेळेला मला असं वाटायचं आपल्याला मोठ्या मुलांना सगळं सांगता येतं. आता या लहान मुलांना मी कशी सांगू? माझ्याजवळ मराठी शब्द थोडस असं थोडस एक हे होतं.
आणि तिथे गेले आणि त्या ऊर्जेत एवढं सुंदर. आणि मुलांचे हे प्रश्न जेव्हा मी ऐकले ना, त्यावेळेला मीच खूप भावशील म्हणजे भावनाशील झाले, की हा मुलगा म्हणतोय तुमच्यासारखं मला लोकांसाठी काम करायचंय, म्हणून मला डॉक्टर व्हायचंय, म्हणून मला पैसे मिळवायचेत, म्हणजे मला पैसा मिळेल हवं ते करायला. मी म्हंटल बापरे, एवढं जर इम्पॅक्ट पडत असतील. आणि मग दुसरा मुलगा म्हटला, मॅडम तुम्ही तर म्हटलं ध्यान केल्यावर सगळं दुःख हरण होतं. आता तुम्ही सांगितलं तसं मी ध्यान केलं, मला खूप छान वाटलं, पण ना माझं दुःखच नाही हरलं म्हणून रडायला लागला तो. मी म्हटलं अरे काय झालं तुला? अरे म्हणे बापरे. मॅडम सगळं छान. छान वाटत होतं, पण माझ्या मामाचीच मला आठवण येत होती, ती काय जात नव्हती. माझा मामा नुकताच वारलाय. मला ना इतकं सेन्सिटिव्ह करून सोडलं ना त्या छोट्या छोट्या मुलांनी. तर फार मुलांकडनं हो शिकण्यासही मिळतं. आणि तेच शौर्यराजे थोडं बोलायला हे होतंय ना, त्याला आता ते मुठीचा हो प्रयोग तर करून बघा. आणि आता जे टेक्निक सांगितलेत ना, ते उद्याच्या प्रोजेक्ट प्रेझेंटेशनला पालकांनी जर करून घेतले ना, तर मुलांनाही कळेल किती मॅजिक आहे. तर हे टेक्निक खरं हे सगळं माझं काही सेशन आहे ते पालकांसाठी पण महत्वाचं आहे, कारण हे तुम्ही प्रॅक्टिस करून घेणं गरजेचं आहे. तर चला हो मॅडम. हो. धन्यवाद. हो थँक्यू. धन्यवाद, थँक्यू. करा मॅडम बंद, सुलक्षणा मॅडम. हा हा, अथर्वला दिलाय तर तो करेल आता. तो होस्ट झालाय अथर्व मॅडम. बंद कर रे बाबा, तू होस्ट झालायस, बंद कर अथर्व.